नमस्कार, माझं नाव आहे लीलाधर मेश्राम. मी आरमोरी जिल्हा गडचिरोली इथून आहे. मी गॅलेक्सी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहे. मला MQCLने काही सिच्युएशन दिलेले आहेत, तर मी ते आज आपल्याला माहिती सांगणार आहे आणि करून दाखविणार आहे. मी आज आपल्याला सिच्युएशन 5 सांगणार आहे. त्यामध्ये मला लागणारे फाईल मी ते डेस्कटॉपवर सेव्ह केलेले आहे ऑलरेडी, आणि मी ते आपल्याला करून दाखवणार आहे. स्टार्ट करत आहे मी 1 बाय 1 आपल्याला सांगणार आहे. सर्वात पहिले तर मी स्टार्ट करत आहे. एक्झाम लेटर मध्ये क्विज कॉम्पिटिशनचा लेटर आहे. हा विद्यार्थ्यांसाठी इन्व्हाइट करायचा, आपल्याला विद्यार्थ्यांना बोलवायचं आहे परीक्षेसाठी. मी इन्व्हिटेशन लेटर बनवलेला आहे. त्याच्यामध्ये मला फक्त इथं नाव गाव लिहायचं आहे, नाव पत्ता लिहायचा आहे, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे. त्याच्यामध्ये क्विज कॉम्पिटिशन मध्ये मी काय काय केले आहे. क्विज कॉम्पिटिशन मध्ये सर्वात पहिले मी इथं डेट दिली आहे 2 मार्च मंडे. रिपोर्टिंग टाइम आहे 2 वाजताचा. स्टार्टिंग डेट दिली आहे. स्टार्टिंग डेट किती वाजता स्टार्ट होणार आहे, वेन्यूज, कुठं ॲड्रेस आहे, कुठं जायचं आहे, MSA ज्युनियर कॉलेज गडचिरोलीला. त्याच्यामध्ये काही रूल्स दिले आहेत आणि जजिंग. अशा प्रकारे मी इथं इन्व्हिटेशन फाईल बनवली आहे. त्याच्यामध्ये मी मेल मर्ज करणार आहे. मला हे ईमेलच्या सहाय्याने किंवा पोस्टच्या सहाय्याने पाठवायचं आहे. त्यास मी मेल मर्जवर क्लिक करून सिलेक्ट रेसिपियंटवर नवीन बनवायचे असल्यास मी टाईप न्यू लिस्टवर क्लिक करणार, आणि माझ्याजवळ ऑलरेडी बनवली असल्याकारणामुळे यूज एक्झिस्टिंग लिस्टवर मी क्लिक करून ते फाईल ओपन करीत आहे. मी ओपन केल्यानंतर ते फाईल माझी डेस्कटॉपवर असल्यानंतर मी डेस्कटॉपवरून घेत आहे. ते फाईल डाटा फाईलमध्ये आहे. स्टुडंट डाटा नावान फाईल मी ओपन करत आहे, कारण ते ऑलरेडी तिथे मी सेव्ह केलेली आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन खुललेला आहे इन्सर्ट मर्ज म्हणून. त्याच्यामध्ये टायटलवर क्लिक केला. मी सर्वात पहिले स्पेस दिला इथं, फर्स्ट नेम, लास्ट नेम. तशाच प्रकारे मी इथं ॲड्रेस पण देत आहे, जिप कोड, होम फोन, आणि त्यानंतर मी ईमेल ID. अशा प्रकारे मी इथं मेल मर्ज केलेला आहे, मेल मर्ज बनवलेला आहे. त्यानंतर मला इथं फिनिश मर्ज मध्ये जाऊन मला सेंड ईमेल नाही करायचं असलं तर मी सेंड ईमेल मेसेजवर क्लिक करणार, आणि मला पोस्टरनं करायचं पाठवायचं प्रिंट काढून तर मी एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंटवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ओके करणार आहे. ओके केल्यानंतर ते आपल्याला फाईल दिसणार आहे की इथं सगळ्यांचे नावं आलेले आहेत, ॲड्रेस आले आणि पत्ता आला आहे. अशा प्रकारे जेवढे विद्यार्थ्याचे मी बनवले आहे, जेवढ्या विद्यार्थ्यांना मला एक्झामसाठी बोलवायचा होता तेवढे विद्यार्थ्यांचे मी इथं फाईल ऑलरेडी क्रिएट केलेली आहे, बनवलेली आहे, आणि मी ते प्रिंट काढून पाठवू शकतो पोस्टाने. जर मला ईमेलने मेसेज करायचं असलं तर मी सेंड ईमेल मेसेजवर क्लिक करतो, आणि मी इथं सब्जेक्ट लिहित आहे. क्विज कॉम्पिटिशन मधून लिहित आहे. क्विज कॉम्पिटिशन ओके केला. नंतर ओके केल्यानंतर मी अशा प्रकारे ते फाईल लिंकिंग होत आहे. ऑलरेडी लिंकिंग झाल्यानंतर ते MS आउटलुक ओपन होईल इथं, आणि की ते फाईल सेंड होतील आपले ऑलरेडी. सर्वात पहिले सेंड होण्यासाठी आपल्याला MS आउटलुकमध्ये आपलं अकाउंट पाहिजे, ॲड अकाउंट. अकाउंटमध्ये आपल्याला सर्वात पहिले आपला अकाउंट, माझा ऑफलाईन आहे, अकाउंट बनवायचा आहे असल्याकारणामुळे ते सेंड झालेली नाही आहे फाईल. तर आपल्याला इथं अकाउंट बनवू शकतं आणि ते सेंड होऊ शकते, ते आपण ते पाहू शकतो. अशा प्रकारे ते फाईल आहे इथं पाठवलेले, ते आपल्याला इथं फाईल दिसत आहे. इथं फाईल आणि तिथे यांची ईमेल ID ज्यांना आपण पाठवायचं त्यांचं नाव अविनाश बगमारे @gmail.com. तर मी अशा प्रकारे प्रेझेंटेशन मध्ये ईमेल मेल मर्जचं काम केलेलं आहे. आणखी मी सेकंड आता आपल्याला दाखवणार आहे. प्रेझेंटेशन मध्ये मी एक्सेलची फाईल ऑलरेडी बनवलेली आहे. त्याच्यामध्ये मी लिंकिंग केलेलं आहे, प्रश्न बनवलेला आहे. त्याच्यामध्ये मी MS PowerPoint मध्ये प्रेझेंटेशन बनवले आहे आणि क्वेश्चन बनवले आहे. क्वेश्चन मध्ये एक्सेल मध्ये क्वेश्चन बनवलेले आहे. क्वेश्चनची फाईल मी ओपन करत आहे. याच्यामध्ये 16 प्रश्न दिलेले आहेत. MS एक्सेलचे नवीन प्रश्न आहेत. 16 प्रश्न म्हणतो 1 ते 24 प्रश्न आहेत. 1 ते 24 प्रश्न आहेत. याचा आपण वापर करू शकतो.
आणखी अधिक प्रश्न दिले आहेत, त्याच्यामध्ये वर्डचे प्रश्न आहेत, पॉवर पॉईंटचे आहेत, एक्सेसचे आहेत, आउटलुकचे. आपण वेगवेगळे आपल्याला इथून प्रश्न घेऊ शकतो. जसे जसे आपल्याला इथं प्रश्न लागतात तशा प्रकारे आपण इथं प्रश्न घेऊ शकतो. ऑलरेडी लिंकिंग केली असल्या कारणामुळे आपल्याला वेळ कमी लागेल. आणखी त्याच्यानंतर लिंक झाली असल्या कारणामुळे आपण प्रश्न इथं वापरू शकतो. मी क्वेश्चन बँकची फाईल ओपन करतो. इथे अपडेट ऑप्शन देत आहे, अपडेट लिंक, कारण की ही फाईल अपडेटिंग बनवलेल्या एक्सेल फाईल वरून बनवली आहे म्हणून ते थोडा वेळ लागते ओपन व्हायसाठी. ते ओपन झालेली आहे. आता मी आपल्या समोर प्रेझेंटेशन प्ले करून दाखवणार आहे. वेलकम टू क्विज कॉम्पिटिशन आहे, ज्यामध्ये अशा प्रकारे बनवलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मी तर प्रश्न लिहिले आहे. विच टूलबार कंटेन मोस्ट ऑफ द कमांड दॅट यू नीड इन एक्सेल 2013. ॲज जर ऑप्शन आहे रिबॉन. रिबॉनवर क्लिक केल्यानंतर मला तो आन्सर इज करेक्ट असं म्हणून ऑप्शन येत आहे. मला नेक्स्ट क्वेश्चन लावता, नेक्स्टवर क्लिक केला. दुसरा प्रश्नाचा उत्तर मी इथं क्लिक केलं तर हा रॉंग आन्सर आहे. युअर आन्सर इज रॉंग अशा प्रकारे ते दाखवत आहे. अशा प्रकारे मी इथं लिंकिंग मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये मी लिंकिंग देऊन बनवलेली आहे फाईल. मी इथं क्लिक करतो, आपल्या समोर दिसत आहे एक्सेलचा दुसरा प्रश्न ओपन होत आहे. मी कशा प्रकारे बनवली आहे ते पण आपल्याला सांगणार आहे. सर्वात पहिले मी स्टार्ट करू. स्टार्ट ऑल प्रोग्राम, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट 2013. हे फाईल मी बंद करत आहे, जुनी फाईल आपली 200. आणखी ब्लँक पेज. ब्लँक पेज घेतल्यानंतर मला लेआउटमध्ये जायचं आहे आणि ब्लँक पेज घ्यायचा आहे. ब्लँक पेज घेतलेला आहे. ब्लँक पेजमध्ये मी न्यू फाईल घेत आहे. न्यू फाईल मी ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे. इथं मी एक प्रश्न आपल्याला बनवून दाखवणार आहे आपल्या समोर कशा प्रकारे बनवले जातात. राईट क्लिक करून मी कॉपी केला, इथं पेस्ट स्पेशलवर जाऊन मी तो पेस्ट केलेला आहे. डिलीट करता, कारण की मी पेस्ट स्पेशलवर जाऊन इथं पेस्ट लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्कशीट ऑब्जेक्टवर क्लिक करून ओके करावं लागेल. त्यानंतर मी तो प्रश्न घेत आहे, क्वेश्चन नंबर 1. अशा प्रकारे मी सगळे प्रश्न इथं घेत आहे. आपल्याला थोडा मोठा करायचा असेल तर अशा प्रकारे मोठा करू शकता तुम्ही. प्रश्न दिसत नसेल तर याच्यामध्ये 4 आन्सर, 4 आन्सर मधून एक आन्सर बरोबर आहे. मी पण इथं कॉपी करून घेत आहे. अशा प्रकारे एक आन्सर झाला. लिंकिंग दिल्यानंतर आपल्याला इथं आपण फॉर्मॅटिंग पण करू शकतो. जसं आपल्याला कलर वगैरे पाहिजे तशा प्रकारे. अशा प्रकारे मी 3 प्रश्न घेतले, 3 आन्सर घेतलेत. त्यामध्ये एक आन्सर बरोबर आहे. त्यानंतर मी इथं बॅकची बटन बनवणार आहे. इन्सर्टवर जाऊन शेप्सवर जाऊन बॅक, नाहीतर नेक्स्टची बटन बनवणार आहे. पहिल्या स्लाइडमध्ये आपल्याला नेक्स्टची बटन लावायची आहे. मी इथं साईडला घेत आहे नेक्स्टची बटन. इथं आपल्याला लिंकिंग करायचं आहे. लिंकिंग करायसाठी मी 2-3 पेजेस नवीन स्लाइड घेत आहो. 4 पेजेस नवीन स्लाइड घेतले, 5 पेजेस. मला दुसऱ्या स्लाइडला द्यायचं आहे लिंकिंग. तर मी याला क्लिक केला, फॉर्मॅटवर जाऊन इन्सर्टमध्ये जाऊन ॲक्शनवर क्लिक केला आणि याला सेकंड स्लाइड दिला. स्लाइडवर क्लिक करून सेकंड स्लाइड. अशा प्रकारे लिंकिंग द्यायला लागेल आपल्याला सगळ्या स्लाइडला. त्याच्यानंतर मी अशाच प्रकारे मी बनवलेलं आहे. तर मी इथं बनवत आहे. इन्सर्टमध्ये जाऊन शेप्स घेऊन आपला आन्सर करेक्ट असेल तर करेक्ट लिहू शकता तुम्ही अशा प्रकारे. जर आपल्याला इथं कलर चेंजिंग करायचं असेल, फॉर्मॅटचा कलर चेंजिंग करू शकता तुम्हाला जसा आवडत असेल तसा प्रकारे. मी दुसरा घेत आहे, शेरा घेत आहे. याच्यामध्ये रॉंग साठी मी इथं टेक्स्ट बॉक्स मधून घेत आहे. मी तो रॉंग लिहिला आहे.
ठीक आहे. त्यानंतर मी इथं बटन बनवायचं आहे, आपल्याला ट्राय अगेनची बटन बनवायची आहे. इन्सर्टमध्ये जाऊन मी शेप्समध्ये जात आहो. ट्राय अगेनची बटनसाठी मी घेत आहे एखादी कोणती इथून जे आपल्याला निवडायचे आहे ते. ट्राय अगेनसाठी मी टेक्स्ट बॉक्समधून घेत आहे, इथं घेतला, लिहित आहे मी ट्राय अगेन. ट्राय अगेन. ओके. इथं पण मला लिहायचं आहे ट्राय अगेन. करेक्ट आन्सर लिहायचं इथं बॅक नाही, नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा इथं. इन्सर्टवर क्लिक करून मी इथं नेक्स्ट क्वेश्चन घेत आहे. नेक्स्ट क्वेश्चनची बटन घेता इथं. नेक्स्ट क्वेश्चनसाठी मला स्लाइड नंबर 2 घ्यावा लागेल, कारण की पहिला आन्सर बरोबर असल्या कारणामुळे स्लाइडवर जाऊन सेकंड स्लाइड घेत आहे. ओके. ट्राय अगेनसाठी मला घ्यावं लागेल याच्यामधून इन्सर्टमधून फर्स्ट स्लाइड, कारण की तोच आन्सर चूक असल्या कारणामुळे ते मी वापस परत पहिल्या स्लाइडवर जाईल. ओके. तर अशा प्रकारे मी लिंक बनवल्या, मी आता प्ले करत आहे. आणखी मी याला पण लिंक द्यायची आहे प्रश्नाच्या उत्तरांना. इन्सर्टमध्ये जाऊन ॲक्शन बटनमध्ये जातो, हायपर लिंकमध्ये टास्कबार काय आहे, चूक आन्सर आहे तर मी स्लाइड देतो याच्यामध्ये. रॉंग आन्सरसाठी नंबर 4 नंबरची स्लाइड आहे, तर मी तो 4 नंबरची स्लाइड दिला. तशा प्रकारे मी रुलरला पण 4 नंबरची स्लाइड देत आहे अशा प्रकारे. आणि करेक्ट आन्सरसाठी मला द्यायची आहे 3 नंबरची स्लाइड, तर मी ॲक्शनमध्ये जात आहो. करेक्ट साईडसाठी 3 नंबरची स्लाइड. ओके. अशा प्रकारे माझ्या स्लाइडी बनलेल्या आहेत. मी आता प्रेझेंटेशन प्ले करत आहे. अशा प्रकारे मी प्रेझेंटेशन बनवला, प्रश्न बनवला आहे वर्डचा. इथं क्लिक केल्यानंतर काय होतं, रॉंग आन्सर. ट्राय अगेनवर क्लिक केल्यानंतर अजून तोच आन्सर लागेल, बरोबर आहे. रुलरवर क्लिक केल्यानंतर रॉंग आन्सर, ट्राय अगेनवर क्लिक केल्यानंतर तोच लागेल. रिबनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तो करेक्ट आन्सर दाखवत आहे. मी अशा प्रकारे प्रेझेंटेशन बनविलेलं आहे. मला हे चांगल्या प्रकारे हाताळता आलेले आहे आणि मी ते करून दाखवलेले आहे. धन्यवाद.